माझे पेपर मी तुम्ही आतमध्ये नाही घेतले, हे बी फॉर्म आतमध्ये येतोय, मी टोकन भरलेलं आहे. यांनी काय पेपर आणले? कुठे यांनी पेपर काय आणले का आतमध्ये? मी जेव्हा पेपर काय आणले? पेपर काय आणले? ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. मतदारांनो जागे व्हा, जागे व्हा. निवडणूक आयोग माझ्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचं काम करते. कशासाठी आम्ही इथं भरायचं? एक ग्रस्त 3 नंतर यांनी एबी फॉर्म आणलेला आहे भारतीय जनता पार्टीचा. हे बघा, हे कारवाई त्यांच्या खिशामध्ये, यांच्या खिशामध्ये हे एबी फॉर्म, हे एबी फॉर्म कोणी आणले? मी टोकन भरून, माझं टोकन आहे, मी पैसे भरलेत, तरी माझे 2 अपक्षाचे फॉर्म का आतमध्ये गेले नाही? माझे फॉर्म आतमध्ये घेण्यासाठी मी इथं आकांदंड करतोय आणि हे आयोगाची लोक हे एबी फॉर्म आतमध्ये घेऊन जातात. मला हा एबी फॉर्म काय? हा एबी फॉर्म आहे, हा एबी फॉर्म आहे, हा एबी फॉर्म आहे. नाही नाही, तुम्ही आणलं काय? यांचा चेहरा घ्या पहिला. सर यांचा चेहरा नाही, नाही यांचा चेहरा घ्या पहिला. एबी फॉर्म आला कसा आतमध्ये? एबी फॉर्म आला कसा आतमध्ये? नाही नाही, तुम्ही कोर्टामध्ये मी गेलो तुझ्या खेत आलाय, मी गेटवरून आणलेलं आहे. खोटं बोलायचं. उमेदवारांना विनंती आहे, कोणताही गोंधळ न करता गेटच्या बाहेर निघून जायचे आहे. कोणीही गोंधळ करू नये, त्यांना अटक करा पहिलं. कोणीही गोंधळ करू नये, विनंती आहे. कोणताही गोंधळ न करता गेटच्या बाहेर निघून जायचे आहे. हा 3 नंतर जमा झालेला फॉर्म आहे, एबी फॉर्म आतमध्ये येतोय. हा मी माझ्याकडे जमा केलेला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासनाच्या समोर या व्यक्तीला पोलिसांनी, माझी अपेक्षा आहे पोलिसांनी याला अटक करावी. याचा चेहरा, तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? चला, मीच्या अगोदर माझे 2 फॉर्म भरलेले आहेत. माझे 2 अपक्षाचे फॉर्म होते, ते आतमध्ये गेले नाही आणि निवडणूक आयोगाचा हा ग्रस्त गेटवरनं हा एबी फॉर्म घेऊन येतोय. त्याला अटक करायचं बरं का सर? त्याला अटक कारवाई पाहिजे. कोणताही गोंधळ न करता कारवाई पाहिजे. खाली निघून जायचे आहे. कोणीही गोंधळ करू नये, विनंती आहे. कोणताही गोंधळ न करता खाली निघून जायचे आहे. आम्ही गोंधळ करत नाही, जे अनाऊन्स करतात ते गोंधळ करतायत. भारतीय संविधानाने या ठिकाणी मी उमेदवार या ठिकाणी आहे. 3 वाजून गेल्यानंतर सुद्धा 4:30 वाजता या ठिकाणी एबी फॉर्म येतोय. सर खूप गंभीर बरं काय, अत्यंत गंभीर. नाही आलो ना सर, त्यांच्यावरची कारवाई व्हायला पाहिजे का? त्यांनी गेटवरनं आणलेला आहे, गेटचा हवालदार आहे तो, गेटवरचा हवालदार आहे. माझं फक्त मिसेसचं काय लग्नाचं सर्टिफिकेट देऊ शकलेलं नाही आणि एबी फॉर्म येतोय.